पॉइंट इज दॅट की विजयादशमीच्या दिवशी म्हणजे आजच श्रीरामांनी रावणाचा वध केला. बिभीषणाने त्याला सांगितलं की बाबा रे, रावणाच्या नाभीमध्ये अमृत आहे, तिथे तू बाण मारलास तर तुझा तो बेसिकली पराजित होईल. कारण त्याचा सगळा जीव त्याच्या बेंबीमध्ये अडकला होता. कारण रावणाला 10 तोंड होती हे सगळ्यांना माहितीच आहे. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला अजून माहित नाहीये की काही गोष्टी अशा आहेत ज्या रावणाबद्दल काही जणांना माहिती असतील, काही जणांना माहित नसतील. अ, रावणाचं शौर्य एवढं होतं की रावणाने इंद्र किंवा वरुण देवता किंवा वायू देवता इत्यादी आणि ब्रह्माला सुद्धा त्याने बंदी ठेवलेलं. तो अक्षरशः इंद्राकडून मायाचे, ओके, वायूकडून झाडलोटीचे आणि वरुडाकडून बेसिकली म्हणजे अंगण झाडणे, किडा ज्याला आपण सडा संवर्जन म्हणतो. म्हणजे काय की पूर्वीच्या काळी जे अंगण होतं ते साफ करून घेणं वगैरे वगैरे कामं तो वरुण देवाकडनं करून घ्यायचा. ब्रह्मदेवाला त्याने बंदी केलेलं, त्याच्याकडून तो भटजीचं काम करून घ्यायचा, असं वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये लिहिलंय, असं पाहतो आपण. तसंच तुम्हाला माहिती नसेल पण रावण हा चारही वेदांमध्ये पारंगत होता. 6 शास्त्रांमधलं त्याला अगाध ज्ञान होतं. त्याचा ज्योतिषामधला अभ्यास हा दांडगा होता. ओके. आणि त्याने एक रावण संहिता नावाचा एक ग्रंथही लिहिला होता. तसेच तो परम शिवभक्त होता. आपण जे शिवतांडव स्तोत्र जे ऐकतो ते शिवतांडव स्तोत्र हे रावणाने रचलेलं आहे. ओके. आणि रावणाला संगीताचं विलक्षण ज्ञान होतं. रुद्रवीणा जी आहे ती रावणाने ऍक्च्युली बनवली आहे. ते एक वाद्य आहे रुद्रवीणा नावाचं ते. आणि ही वॉज अ व्हेरी गुड इन मेडिसिन ऑल्सो. आयुर्वेद, वैद्यकशास्त्र वगैरे. हे सगळं सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की काय आहे ऍक्च्युली की अ, ह्या दिवसापासून, ज्या दिवशी रावणाचा आज वध झालाय, त्या दिवसापासून धर्माचा अधर्मावर विजय झालाय आणि ही विजयाची परंपरा सुरू झाली. या सत्याचा असत्यावर विजय झालाय, प्रेमाचा द्वेषावर झालाय. तर रावण म्हणजे काय, तो बाहेरचा व्यक्ती नाहीये, तो आपल्या शरीरातले विविध गुण आहेत. अहंकार, राग, लोभ, मोह, मत्सर, क्रोध किंवा जे वेगवेगळे 10 गुण आहेत किंवा 12 गुण आहेत. बेसिकली तो बाहेर नाहीये, तर तो आपल्या आतल्या दोषांचं प्रतीक आहे. म्हणजेच काय की बेसिकली आपल्यातले जे अवगुण आहेत त्याच्यावर आपल्याला विजय मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण मनातल्या मनात दरवर्षी दसऱ्याला आपल्यातील रावण जाळायचा नेहमी संकल्प करतो आणि प्रयत्न करतो. पण रावण कितीही विद्वान असला तरी स्वतःच्या अहंकाराला तो कधीच विसरू शकला नाही की हरवू शकला नाही. बेसिकली ही कॅनॉट डिफीट हिज इगो. त्यामुळे त्याचा अंत झाला. आता आपण एक दसरा स्पेशल म्हणजे आपल्यातला रावण जाळायचा म्हणजे काय करायचं, तर आपल्यातल्या अवगुणांवरती आपल्याला विजय मिळवण्यासाठी किंवा ते हील करण्यासाठी आपण आजचं मेडिटेशन करणार आहोत. ओके. सो मेडिटेशन करण्यासाठी एक शांत जागा बघा. ओके. अँड त्याच्यानंतर डेली आपण एक ग्लास ऑफ वॉटर, ग्लास ऑफ बॉटल इम्पॉर्टंट, स्वतःपासून कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. शक्य झालं तर कॅमेरावर या. ओके. आणि आपण आता मेडिटेशनला स्टार्ट करूया. आय प्ले अ माइल्ड म्युझिक. वन सेक. डोळे मिटा. पाठीचा कणा सरळ. तो आपला युनिव्हर्सल अँटेना आहे युनिव्हर्सशी कनेक्ट होण्याचा. खांदे रिलॅक्स. चेहऱ्यावर एक स्मित हास्य असू द्या. आता मी जे काही सांगेन ते मनापासून म्हणा, त्याला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. डू इट वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. लास्ट टाइम. एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा आणि रिलीज करा. आज आपण सगळेजण आपल्यातील रावणाला म्हणजेच आपल्यातील 10 अवगुणांवर विजय मिळवणार आहोत. आता रावणाच्या 10 तोंडांपैकी पहिलं तोंड म्हणजे
स्वतःचा सगळ्यात मोठा असणारा अवगुण म्हणजे स्वतःचा अहंकार, स्वतःचा इगो जो आपल्याला असतो. आपण कितीही लोकांना सांगायला जातो नाही, असं नाहीये, पण कुठे ना कुठेतरी स्वतःचा अहंकार आपल्याला असतोच. तेव्हा स्वतःचं नाव घ्या आणि स्वतःशी असा संवाद साधा की मी माझ्यातला अहंकार म्हणजेच स्वतःचा इगो संपूर्णपणे मान्य करतो. आय टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय इगो, ऑफ माय अहंकार. आणि हा अहंकार माझ्यातून संपूर्णपणे मी ह्या क्षणी आता टाकून देतोय. या इगोला मी प्रेमाने संपूर्णपणे रिप्लेस करतोय. या अहंकाराला मी प्रेमाने मुक्त करतोय. हा अहंकार, हा इगो परमनंटली रिप्लेस करण्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता रावणाच्या 10 तोंडांपैकी जो आपला मनामध्ये दडून बसलाय, त्याच्यातलं दुसरं तोंड म्हणजेच आपला लोभ, आपला अवगुण म्हणजे आपला लोभ, आपला ग्रीडीनेस. आता माझ्या मागे रिपीट करा, स्वतःचं नाव घ्या. मी माझ्या मनातला लोभ म्हणजेच माझी जी ग्रीडी वृत्ती आहे ती संपूर्णपणे मान्य करतो. आय कम्प्लिटली एक्सेप्ट माय रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय ग्रीडी नेचर. आय, स्वतःचं नाव घ्या. रिप्लेस माय ग्रीडीनेस इनटू सॅटिस्फॅक्शन. मी माझ्या सगळ्या लोभाच्या भावना समाधानाने रिप्लेस करतोय. आता या ग्रीडीनेसला संपूर्णपणे मुळासकट काढण्यासाठी रिपीट विथ मी, विथ फुल ऑफ इमोशन, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता 10व्या तोंडापैकी किंवा 10व्या अवगुणापैकी तिसरा अवगुण म्हणजेच आपला मत्सर किंवा जेलसी. एकूणच कधी कधी आपल्याला जेलसी होते किंवा दुसऱ्याचं भलं झालेलं आपल्याला कधी कधी बघवत नाही. हाच आपल्यातला एक अवगुण म्हणजेच मत्सर, ज्याला आपण जेलसी असं म्हणतो. स्वतःचं नाव घ्या. मी माझ्या मनातली जेलसी संपूर्ण मान्य करतो. हो, मी एक्सेप्ट करतो की कधी कधी मला मत्सरिक भावना येतात. आय टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय जेलसी नेचर अँड आय रिप्लेस माय एंटायर जेलसी थॉट्स इनटू शेअरिंग विथ ऑल, विथ जॉय, हॅपीनेस. I'm replacing my jealousy into sharing joy with all. मत्सराऐवजी मी इतरांच्या आनंदात सहभागी होत आहे.
अशा या जेलसीला, या मत्सराला मुळासकट काढण्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता आपल्या मनातल्या रावणाच्या 10 तोंडांपैकी चौथं तोंड किंवा चौथं विचित्र अवगुण म्हणजे आपली कामवासना, आपले लस्ट ओव्हर डिझायर. आता स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, मी माझ्या मनातली कामवासना संपूर्णपणे एक्सेप्ट करतो आणि माझ्यातल्या आत्मशांतीने त्याला रिप्लेस करतोय. आय रिप्लेस द ओव्हरऑल लस्ट फिलिंग्स, ओव्हर डिझायर्स, ओव्हर आत्मशांती. माझ्यातल्या कामवासना, ओव्हर डिझायर्स संपूर्णपणे मुळासकट काढण्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपल्या मनातल्या रावणाच्या 10 तोंडांपैकी 5वं अवगुण किंवा 5वं तोंड म्हणजेच आपला सगळ्यांचा आवडता राग. कधी कधी चटकन येतो, कधी कधी चटकन जातो. कधी कधी एखाद्या माणसाच्या मनाविरुद्ध तो एवढा घर करून बसतो, एवढा घर करून बसतो की ते आपण नातच विसरून जातो. असा हा राग. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, मी माझ्या मनातला राग म्हणजेच माझा अँगर संपूर्णपणे मान्य करतो. आय टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय अँग्री नेचर, माझी चिडचिड, आणि मी माझ्या एंटायर अँग्रीनेसची भावना शांततेने रिप्लेस करतोय. मी माझ्या मनातल्या रागाला, चिडचिडीला शांततेने रिप्लेस करतोय. स्वतःच्या रागाला संपूर्णपणे मुळासकट काढण्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you.
I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपल्या मनातला रावणाच्या 10 तोंडांपैकी किंवा 10 भावनांपैकी 6 निगेटिव्ह फिलिंग्स म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट. स्वतःचं नाव घ्या. मी माझ्या मनातली अति आसक्ती एक्सेप्ट करतो. मी संपूर्णपणे मान्य करतो. मी ती अति आसक्ती सोडतोय आणि या सगळ्या भावना, या सगळ्या इमोशन्स एका निरपेक्ष प्रेमामध्ये रिप्लेस करतोय. माझ्या आसक्तीला एका निरपेक्ष प्रेमामध्ये मी रूपांतरित करत आहे, माझ्या सगळ्या मनातल्या भावनांना. आता या आसक्तीला मुळासकट काढण्यासाठी रिपीट विथ मी. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपल्या मनातल्या रावणाच्या 10 अवगुणांपैकी 7वा अवगुण म्हणजे आपला गर्व, आपला प्राईड. आपला स्वतःबद्दलचा असो किंवा कुठल्याही प्रकारचा मनातला गर्व असो. स्वतःचं नाव घ्या. म्हणा, मी स्वतः माझ्या मनातला गर्व म्हणजेच माझा प्राईड संपूर्णपणे मान्य करतो की हो, मी गर्विष्ठ झालो, मी होतो किंवा आत्ताही आहे. असं असलं तरी मी संपूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घेतो की या गर्विष्ठ स्वभावाची, माझ्या वर्तनाची. आणि आत्ता ह्या क्षणी या गर्विष्ठ स्वभावाला मी नम्रपणे मध्ये कन्वर्ट करतोय. या सगळ्या भावनांना मी इथून पुढे माझ्या सगळ्या गर्वाच्या भावनांना नम्रपणे रिप्लेस करतोय. आणि या प्राईडला, या गर्वाला मुळासकट काढण्यासाठी रिपीट विथ मी. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपल्या मनातल्या रावणाच्या 10 अवगुणांपैकी 8वा अवगुण म्हणजे आपल्या मनातील द्वेष, हेट्रेड फिलिंग. एखाद्याच्या माणसाबद्दल एखादा असलेला द्वेष, नात्यातील द्वेष, जो काही असेल तो आत्ता डोळ्यासमोर आणा. आपल्याला त्याच्याशी संवाद साधायचा आहे. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, मी माझ्या मनातला द्वेष म्हणजेच माझा हेट्रेड मी संपूर्णपणे मान्य करतो. अँड आय टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय हेट्रेड फिलिंग्स. तो द्वेष, हा माझ्या मनातील राग, द्वेष, त्या द्वेषाच्या ज्वाळा विझवतो आणि प्रेमाचा प्रकाश मी सर्वत्र पसरवतोय.
मी माझ्या द्वेषाला प्रेमाने संपूर्णपणे रिप्लेस करतोय. या द्वेषाला संपूर्णपणे काढण्यासाठी रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता आपल्या मनातल्या रावणाच्या 10 अवगुणांपैकी 9वा अवगुण म्हणजे आपल्या मनातलं क्रौर्य, म्हणजेच क्रुएलिटी. कळत नकळत आपण कधी ना कधीतरी या भावनांचे आहारी जातो, किंवा या भावना एखाद्या व्यक्तीविषयी येतात आणि आपण तसे नकळत वागलेले असतो. असं असलं तरी स्वतःचं नाव घ्या, म्हणा मी माझ्या मनातलं क्रौर्य गुण आहे, जी क्रुएलिटी आहे, ती मान्य करतो की हो ठीक आहे, मी त्या वेळेला माझ्या नकळत तसा वागलो. I take full responsibility of my cruel behavior at particular instance, time or feelings. मी माझ्या मनातील क्रौर्य सोडतो आणि मी स्वतः दयाळूपणाला आलिंगन देतोय. मी माझ्या सगळ्या क्रुएल भावना काइंडनेसने रिप्लेस करून टाकतोय. माझ्या मनातल्या क्रुएलिटीला मुळासकट काढायसाठी रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता रावणाच्या, आपल्या मनातल्या रावणाच्या 10 अवगुणांपैकी शेवटचा अवगुण म्हणजे आपल्या मनातील स्वार्थ. हा स्वार्थ, हा सेल्फिशनेसनेस आपल्याला काय काय करायला लावतो हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. त्यामुळे स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा की मी माझ्या मनातला स्वार्थ, माझी सेल्फिशनेसची भावना संपूर्णपणे एक्सेप्ट करतोय. आय डू टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय सेल्फिशनेसनेस. मी माझ्या मनातला स्वार्थ सोडतो आणि सर्वांबाबत वाटून घेण्याची भावना स्वीकारतोय. माझ्यातल्या सेल्फिशनेसला संपूर्णपणे मुळासकट काढण्यासाठी रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता एकूणच आपण
आपल्या मनातील जो रावण होता, जे 10 अवगुण होते, त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे. आणि ते सगळे 10 अवगुण आपण पॉझिटिव्हिटी मध्ये कन्व्हर्ट केलेले आहेत. आता आपले दोन्ही हात आपल्या छातीला त्यांचा स्पर्श करा आणि आपले दोन्ही हात शक्तिशाली मॅग्नेट आहेत असा विचार करा, जे आपल्या मनातील, शरीरातील उरली सुरलेली नकारात्मकता ती संपूर्णपणे खेचून आहेत आणि त्याच्यामुळे आपले दोन्ही हात जड झालेत. एकूणच उरली सुरलेली निगेटिव्हिटी ते मॅग्नेट खेचून घेत आहेत आणि ते मॅग्नेट जड झालेत. आता ते हात छातीवरून काढून एकमेकांवर रब करा आणि असं इमॅजिन करा की ही सगळी निगेटिव्हिटी या युनिव्हर्स मध्ये रिलीज होऊन संपूर्णपणे नष्ट होतीये. आणि आता या क्षणी तुम्ही सगळ्या ताणतणावातून मुक्त झालेले आहात. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटतंय, शांत वाटतंय. आता माझ्या मागे रिपीट करा. आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडेंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल, and the most important thing, I am very 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 powerful. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झालेली आहे. समृद्धी म्हणजे काय हो? निरोगी आरोग्य, उत्तम मन, समाधान, ऐश्वर्य आणि चांगले नातेसंबंध. आत्ता ह्या क्षणी माझं मन, माझं शरीर आणि माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आलेला आहे. मला खूप शांत वाटतंय. आता पुढील 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही ही फक्त शांतता, हे प्रेम, हे समाधान अनुभवा. ऑल राईट, ग्रेट. आता दोन्ही हात एकमेकांवर रब करा, एनर्जी जनरेट करा. रब युअर हँड्स. ती तुमच्या डोळ्यांना लावा, दोन्ही डोळ्यांना, कपाळावर, माथ्यावर लावा, गालावर लावा, पूर्ण हात फिरवा आणि हळूहळू तुमचे हात, डोळे उघडा. ओके. आणि तुम्ही शेजारी घेतलेलं पाणी 2 घोट त्याच्यातनं प्या. पाण्याचा ग्लास किंवा बॉटल असेल त्यातून. ऑल राईट. So that comes to the end of the session. Okay. So once again, happy Dasera to all, and see you tomorrow at 9:45 for our daily session.
ओके, थँक यू एव्हरीवन. थँक यू. बाय बाय. गुड नाईट.